तर खामगाव येथील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी देखील आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला। तर जनता जनार्दन योग्य कौल देईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। ही नगर परिषदेची निवडणूक जनतेला नगरसेवक पाहिजे की ठेकेदार, परिवर्तनाची निवडणूक आहे। जेवढी आमचे खामगाव शहरामध्ये मतदार बांधव आहेत त्यांना माझी एवढीच विनंती राहणार आहे की परिवर्तनाची ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, लोकांना स्वच्छ प्रशासन, पारदर्शक प्रशासन व नगरपालिका ही जनतेची पालिका आहे, ठेकेदारांची नाही, हा संदेश मतदार बांधव निश्चित रूपानं आज मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करतील। सर्व मतदारांना मला विनंती करायची आहे की मतदानाचा हा पवित्र अधिकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला दिलेला आहे। या मतदानाचा अधिकार त्यांनी वापर करून लोकांनी भूक ही अशी सरकार, अशी नगर परिषद त्यांनी आणण्यासाठी आमचे जेवढे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याच्या बाजूने ते कौल देतील असा मला ठाम विश्वास। बिलकुल बरोबर ना। जर कार्यक्रमाप्रमाणे जर 3 तारखेला मतमोजणी झाली असती तर मोठ्या प्रमाणामध्ये जे 4 प्रभागामध्ये 4 उमेदवार बाकी आहेत त्या उमेदवार प्रभाव पडला असता, ज्याची सत्ता आली असते त्याच विचारसरणीचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले असते। व शेवटी त्यांचाही अधिकार आहे की नगराध्यक्ष कोणाला निवडायचा, त्यांच्या अधिकारावर गदा आली असती। हा जो निर्णय कोर्टाने घेतलेला आहे त्या निर्णयाचं मी स्वागत करतो।